बाहेर उष्णता इतकी वाढली आहे ना की दूध, पालेभाज्या, सुकामेवा हे साठवणं म्हणजे एक मोठा टास्क झालाय. कारण लगेच त्याला टोस लागतात, लगेच त्याला कुठल्याही प्रकारची कीड लागते, बुरशी येते, ती खराब होतात, त्याला वास येतो, असं बरेच प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवत असतात. दूध सुद्धा अक्षरशः लगेच फाटतंय असे सुद्धा प्रॉब्लेम्सला तुम्ही फेस करत असाल तर अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण याच्याच उत्तम टिप्स देणारा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तापमान वाढल्यामुळे ना स्वयंपाकघरातील बऱ्याच गोष्टी खराब होत असतात. विशेषतः दूध खराब होणं, पालेभाज्या सुकणं, सडणं, सुक्या मेव्याला कीड लागणं, ज्याला आपण टोस लागणं पण म्हणतो, किंवा त्याच्यातून एक कुबट असा वास येणं, या समस्या खूप जास्त जाणवत असतात. तर या उन्हाळ्याच्या कडक उन्हातही तुमच्या घरातील दूध, भाज्या, सुकामेवा हा दीर्घकाळ ताजा थमना ठेवण्यासाठी या खालच्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. नंबर 1, दुधाची साठवणूक. दूध नासण्यापासून ते कसं वाचवलं पाहिजे यासाठी ना तर उन्हाळ्यामध्ये हवेतले जीवाणू हे जास्त सक्रिय असतात, त्यामुळे दूध हे लवकर आंबट होतं किंवा फुटू शकतं. आता त्यासाठी ना दूध उकळवण्याची एक पद्धत आहे. दूध दुकानातून किंवा डेअरीतून आल्यावर ना लगेच उकळायला ठेवायचंय. उन्हाळ्यामध्ये दूध न उकळवता फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक अजिबात करू नका. दूध उकळताना मंद आचेवर किमान 2 ते 3 मिनिटं तरी चांगलं त्याला उकळून द्या. फ्रीजमध्ये ठेवताना सुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे, ते म्हणजे दूध पूर्णपणे खोलीच्या तापमानाला थंड होऊ द्या आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा. गरम गरम दूध फ्रीजमध्ये ठेवल्यास फ्रीजमधील तापमान जे आहे ते दुधाला खराब करू शकतं, त्याच्यामुळे ते रूम टेम्परेचरला यायची वाट बघा. जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर दूध सकाळी आणि रात्री अशा दोन्ही वेळेस व्यवस्थित उकळून ठेवा. तसंच दूध ठेवलेलं भांडं हे थंड पाण्याच्या परातीमध्ये किंवा टबमध्ये ठेवू शकता. नंबर 2, पालेभाज्या, फळभाज्या या कशा टिकवल्या पाहिजेत, तर यासाठी उन्हाच्या झळांपासून भाज्यांमधील जो ओलावा आहे तो लवकर उडून जातो आणि त्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात सुकतात. पालेभाज्यांमध्ये विशेषतः कोथिंबीर आहे, मेथी आहे, पालक आहे. पालेभाज्या या आणल्या आता तुम्हाला धुवायच्या नाहीयेत. आधी तुम्ही त्यांच्या मुळापासून त्याला कापा, सडलेली पानं काढून टाका. त्यानंतर त्या भाज्या सुती कपड्यात किंवा पेपर नॅपकिन मध्ये गुंडाळून झिपलॉक बॅग किंवा अगदी एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे त्या आठवडाभर ताज्या तवाना राहतात. यानंतर म्हणजे हिरव्या मिरच्या आणि लिंबू हे साठवताना सुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकण्यासाठी त्याच्या दांड्या म्हणजे देठ जो आहे तो तोडून डब्यात ठेवा. लिंबू जास्त दिवस रसाळ ठेवण्यासाठी त्यांना हलकसं खाण्याचं तेल लावून कागदाच्या किंवा डब्यामध्ये तुम्ही असं त्याला कागदाने रॅप करून डब्यामध्ये ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवा. त्याचबरोबर बटाटे आणि कांदे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात खराब होतात. मग हे दोन्ही कधीही एकत्र तुम्हाला ठेवायचं नाहीयेत. कांद्यातून निघणाऱ्या गॅसमुळे बटाटे लवकर सडू शकतात, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कांदे आणि बटाटे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्याऐवजी हवेशीर टोपली आहे किंवा अशा पिशव्या सुद्धा आहेत की ज्याच्यातून हवा पास ऑन होईल अशा ठिकाणी ठेवा आणि विशेषतः सावलीच्या ठिकाणी ठेवा. तिसरं म्हणजे सुकामेव्याला कीड लागणं, त्याला कुबट वास येणं, यापासून कसं संरक्षण करू शकता, तर उन्हाळ्यामध्ये ना काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता यासारखे महागड्या सुक्या मेवामध्ये नैसर्गिक तेल असल्यामुळे त्यांना लवकर कुबट वास येतो आणि त्यामुळे जाळी लागणं, कीड लागणं, टोस लागणं हे प्रकार होत असतात. एअरटाईट काचेच्या बरण्या तुम्ही यासाठी वापरा. सुकामेवा हा कधी उघड्यावर किंवा साध्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका, तो नेहमी काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्येच ठेवला पाहिजे. आता फ्रीजचा वापर हा एक सर्वोत्तम यावरचा पर्याय आहे, कारण उन्हाळ्याच्या या 4 महिन्यामध्ये सुकामेवा कपाटात तुमच्या ठेवण्याऐवजी फ्रीजमध्ये ठेवला पाहिजे. फ्रीजमधील कमी तापमानामुळे सुकामेवातील ताजं तेल जे आहे ते तसंच राहतं, ते कुरकुरीत राहतात आणि त्याला वर्षभर कीड लागत नाही, त्यामुळे शक्यतो ते फ्रीजमध्ये साठवा. जर तुम्हाला सुकामेवा बाहेरच ठेवायचा असेल तर कढईमध्ये न तेल किंवा तूप घालता तो 2 मिनिटं हलकासा भाजून घ्या आणि थंड झाल्यावरती डब्यात भरा. यानं काय होणार आहे, यातला जो ओलावा जो आहे ना तो निघून जाणार आहे. आता उन्हाळ्यामध्ये एक तुम्हाला छोटीशी टिप सुद्धा देते, जी किचन टिप तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. उन्हाळ्यामध्ये फ्रीज वारंवार उघड बंद करणं टाळलं पाहिजे. यामुळे फ्रीजमधली थंड हवा बाहेर पडते आणि आतील अन्न पदार्थ लवकर खराब होऊ शकतात. आता आठवड्यातून एकदा फ्रीज व्यवस्थित साफ करणं, जेणेकरून कोणत्याही जीवाणूंचा संसर्ग अन्न पदार्थांना होणार नाही, याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या किचन हॅक्स आहेत, छोट्या छोट्या किचन टिप्स आहेत, ज्या तुम्ही केल्या तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि विशेषतः हे जे पदार्थांची मी तुम्हाला नावं सांगितली, जे पटापट सडतात, पटापट खराब होतात, ते सुद्धा खराब होणार नाही. त्यामुळे या टिप्स वापरून बघा. काही तुम्हाला माहित असतील, काही तुम्हाला माहित नसतील, तर त्याचा तुम्ही माहिती करून घ्या आणि काय फायदा होतो मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.